जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप सी 2025 चा लास्टचा आणि अत्यंत निर्णायक लेक्चर घेणार आहोत, कारण की उद्या आपला एक्झाम आहे. आणि म्हणूनच आज आपण नवीन माहिती नाही, जास्त सिलेबस पण नाही बघणार, तर एक्झामिनर कसा विचार करतो याच्यावरती आपलं फोकस आहे. काल कमेंटमध्ये मला एका स्टुडंटने विचारलं की सर, एलिमिनेशन मेथड वरती एक लेक्चर बनवा. आणि ऑनेस्टली सांगतो, या कमेंट म्हणजे खूप एक्झाम ओरिएंटेड डिमांड होती. कारण सिलेबस सगळ्यांनी वाचलेला आहे, पण पेपर पास करण्यासाठी आपल्याला थिंकिंग प्रोसेस लागते. आणि म्हणूनच आजच्या या लेक्चरमध्ये आपण पीवायक्यू अनालिसिस, त्याचबरोबर एक्झामिनरचा माइंडसेट, एलिमिनेशन मेथड, या सगळ्यांचा मास्टर फॉर्म पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, मी नेहमी लेक्चरमध्ये म्हणतो की एक्झामिनरचा माइंडसेट समजून घ्या. क्वेश्चन कसा बनतो, लॉजिकल इलिमिनेशन कसं वापरायचं, हे आपण सातत्याने डिस्कस केलेलं आहे. विशेषतः आपल्या महारिव्हिजन सीरीजमध्ये पीवायक्यू का विचारला, कसा विचारला, ऑप्शन कुठून आले, चुकीचं ऑप्शन कसं आकर्षित वाटतं, कसा एक्झामिनर आपल्याला त्याच्या ट्रॅपमध्ये फसवतो, आणि माहिती नसताना पण आपण आन्सर कसं देऊ शकतो, हे सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रुप सी चा हा आपला जो पेपर आहे ना, हा पेपर फक्त टॉपर बनवण्यासाठी नाहीये, तर स्मार्ट कॅन्डिडेट ओळखण्यासाठी आहे. आता मी जेवढे पेपर अनालिसिस केलेत ना, त्या अनालिसिस वरून 10 पैकी 7 प्रश्न हे नेहमी लॉजिकल एलिमिनेशन सॉल्व्ह होतात. आणि हीच लॉजिक आपण आज पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झामिनर नेमकं ट्रॅप कुठे सेट करतो, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये आपण कसे गोंधळात पडतो, आर्टिकल, इयर, पर्सन, मिसमॅच कसा ओळखायचा. तर मित्रांनो, उद्याचा हा एक्झाम आपला फक्त माहितीचा नाहीये, तर डिसिजन मेकिंगचा पण पेपर आहे. त्यामुळे शांत डोकं ठेवा, एलिमिनेशन वापरा आणि एक्झामिनरच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तर चला मग आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन सीरीजच्या ह्या शेवटच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात, एक्झामिनर प्रश्न कसा तयार करतो. तर प्रश्न थेट पुन्हा येत नाही, तोच विषय वेगवेगळ्या कोनातून विचारला जातो. ट्रॅप ऑप्शन रिसायकल केली जातात. स्टेटमेंट बेस प्रश्नाचं वर्चस्व असतं आणि ऑप्शन कसे सेट केलेले असतात, एक बरोबर, एक अर्धवट बरोबर, एक प्रसिद्ध नाव आणि एक पूर्ण चूक. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपण हिस्ट्रीचे प्रश्न बघूयात काही. ग्रुप सी 2019 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला होता, मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली. आता मित्रांनो, आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. पण याच्यामध्ये तुम्ही कुठे कुठे ट्रॅप मध्ये फसू शकतात बघा. ऑप्शन 4 तर तुम्ही इझिली इलिमिनेट करणार, पण ह्या दोन नावामध्ये तुम्ही जास्त कन्फ्युज होणार. का मग? दादाभाई नौरोजी फेमस पर्सनॅलिटी आहे, आणि आपल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला, एक्झामिनर काय करतो, एक फेमस नाव देतो. पण तुम्हाला एवढं जर आठवलं असतं की आपण प्रार्थना आत्म्याशी करतो, म्हणजे याचं उत्तर होतं डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. आता हाच प्रश्न एक्झामिनरनं अँगल चेंज करून आपल्याला 2023 मध्ये कसा विचारलाय, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता जर तुम्ही पीवायक्यू व्यवस्थित अनालिसिस केले असते ना, तर अ ऑप्शन तुम्ही काय म्हणणार, बरोबरच आहे, कारण की 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. ठीक आहे. तर अ बरोबर आहे, तर ऑप्शन 2 कटलं आणि ऑप्शन 4 कटलं. अ बरोबर असल्यानं 1 आणि 3 ऑप्शनच आहे. बरोबर आहे, तर ब पण बरोबर आहे, कारण की दोन्ही ठिकाणी ब पाहायला मिळते. ठीक आहे. आता पूर्ण आन्सर तुमचं डिपेंड आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. तर हे विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3. आता लक्षात घ्या. हाच प्रश्न 2024 मध्ये एक्झामिनरनं कसा विचारलेला आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. सोशल सर्व्हिस लीग, नाम जोशी आत्ताच पीवायक्यू मध्ये बघितला, म्हणजे ए ऑप्शन तर बरोबर आहे. तर 1 आणि 3 राहणार, 2 आणि 4 इलिमिनेट होऊन जाणार. ए बरोबर आहे, तर बी पण बरोबर आहे. आता पूर्ण आन्सर डी वर डिपेंड आहे. तर याचं उत्तर पण ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे. आता एक्झामिनरनं हा प्रश्न का विचारलाय, तर हा प्रश्न फक्त कोणी स्थापना केली एवढा नव्हता,
तर एक्झामिनरनं 4 गोष्टी तपासलेल्या आहेत आपल्याला या 3 प्रश्नामधनं. पहिल्यांदा बघा, कोणती पण संस्था तुम्ही स्थापन करतात, तर तुम्हाला कोणी ना कोणी मदत करतं. ठीक आहे. आणि तुम्ही स्थापन करतातच काहीतरी उद्देशासाठी, काहीतरी नवीन घडवून आणण्यासाठी. तर एक्झामिनरनं हेच पाहिलंय, विद्यार्थ्याला हे कळालंय का नाही. संस्था स्थापन करणारी व्यक्ती कोण? त्यांना मदत करणारे लीडर्स कोण? आणि त्यांच्या संस्थेमार्फत ज्या चळवळी आहेत, त्या चळवळीमध्ये सक्रिय असलेले नेते कोण? बघा, एम-पी-एस-सीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा. प्रार्थना समाज उदाहरण, फाउंडर कोण आहेत? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. असोसिएट लीडर कोण आहेत? दादोबा तरखडकर, वामन मोडक, भाऊ महाजन. त्याच्यानंतरच्या काळात गोखले, जोशी, शिंदे यांनी पण जॉइन केलेलं होतं आणि खूप महत्त्वाची भूमिका त्यांनी प्ले केलेली आहे. म्हणजे एक्झामिनर काय पाहतोय? विद्यार्थ्यांनी मोठे नाव निवडलं की योग्य भूमिका ओळखली त्याने. आता बॉम्बे बेस रिफॉर्म मुव्हमेंटची स्पष्टता लक्षात घ्या. बॉम्बे बेस काय आहे? तर बघा, मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. पुणे म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं, की सामाजिक सुधारणा केंद्र. लगेच आपल्याला कोणाचं नाव लक्षात यायला पाहिजे? कर्वे. ठीक आहे. कर्वे यांचं आपल्याला नाव लक्षात यायला पाहिजे. उत्तर भारतात कोणत्या समाजाने जास्त कार्य केले? आर्य समाजाने. आणि बंगालमध्ये कोणीच कार्य केलेलं आहे? ब्राह्मो समाजानं. आता लक्षात ठेवा, एक्झामिनरनं एक अजून ट्रॅप कसा सेट केलाय? आर्य समाजाची जी स्थापना झाली ती बॉम्बेमध्ये झालेली आहे. पण त्यांनी मुख्य कार्य कुठं केलेलं आहे? नॉर्थ इंडियामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. कुठे केलेलं आहे? नॉर्थ इंडियामध्ये केलेलं आहे. म्हणूनच आर्य समाज हा पर्याय मुद्दाम टाकलेला आहे. आणि एक्झामिनरची अपेक्षा काय असते? विद्यार्थी प्रादेशिक व वैचारिक फरक ओळखतो का नाही. आता एक्झामिनरला पाहिजे की स्थापना हा शब्द आपण किती खोलवर समजलो. कारण की एम-पी-एस-सी मध्ये ना जे शब्द वापरतात ते फार महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे डायमेन्शन लपलेले असतात. जसं की स्थापना म्हणलं की काय? सुरुवात करणारी व्यक्ती. कार्य केलं कोणी? असोसिएट आणि कॉन्ट्रिब्युटर त्यांचे मदत करणारे मित्र असतील किंवा सहकारी असतील. आणि माध्यम, कोणत्या माध्यमातून, कोणता प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केलेला आहे, कशा माध्यमातून, काय काम केलेलं आहे. कारण की एक व्यक्ती पूर्ण काम नाही करणार ना. हा मेन व्यक्ती असेल, त्याची ऑर्गनायझेशन आहे. त्याला खूप जणांनी ही मदत केलेली आहे. ठीक आहे. मग हे त्याचे जे पार्टनर्स आहेत, ते काय करणार? एका पर्टिक्युलर इश्यूला काय करणार ते रेज करणार. त्याच्यासाठी ते काम करणार. अशा पद्धतीने काय होतं? काम चालत असतं. तर ग्रुप सी 2023-24 मध्ये एक्झामिनरनं काय बघितलं आपल्याकडनं? प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कोणत्या संस्था चालू झाल्या? अपेक्षा काय होती? विद्यार्थ्यांनी शब्दाचा अचूक अर्थ लावलेला आहे का नाही? आता पी-वाय-क्यू कंटिन्यूटी कशी ओळखायची? तर टॉपिक एकच होता का नाही? टॉपिक एक प्रश्न नाहीये. तर पूर्ण पी-वाय-क्यू चेन आहे. बघा, टॉपिक एक आहे. प्रश्न कसे येतात? वेगवेगळे येतात. म्हणजे त्या प्रश्नाची एक्झामिनरनं काय केलेली एक प्रॉपर चेन बनवलेली आहे. एकदा फाउंडर विचारलं, दुसऱ्या वेळेस स्टेटमेंट्स वर स्टेटमेंट देऊन विचारलं. 2024 मध्ये ऑर्गनायझेशन व्हाया प्रार्थना समाज असं विचारलं. म्हणजे विद्यार्थी आयसोलेट फॅक्टर शिकतो, की तो ट्रेंड समजतोय. याच्यावरती आपल्याला एक्झामिनरचं फोकस असतं. आता एलिमिनेशन टेक्निक आपण कशी वापरणार? बघा, स्वतःला पहिले प्रश्न विचारा. हा पर्याय हा पर्यायी संस्था स्थापन करतो. ठीक आहे. संस्था स्थापन करतो, की फक्त सुधारणा करतो. काहीतरी संस्था स्थापन करायची असेल, तर मोठं काहीतरी करायचंच असेल ना. आता दुसरा ट्रॅप कोणता आहे? बिग नेम ट्रॅप. एक तर दादाभाई नौरोजीमध्ये तुम्ही 100% फसला असणार, नाहीतर गोपाळ हरी देशमुखमध्ये फसला असणार. एम-पी-एस-सी ला मोठं नाव नाहीये, पण तो बरोबर भूमिका हवी आहे. टाईमलाईन, प्लेस, मिसमॅच 1867 मुंबई आणि रिफॉर्म ऑर्गनायझेशन हे तिन्ही लक्षात आले तर तुम्हाला आन्सर दिला असतं तुम्ही डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. आणि पीवायक्यू मेमरीचा वापर कुठे करायचा? सुबोध पत्रिका, सोशल सर्व्हिस लीग, डिप्रेस क्लासेस मिशन. हे जर आठवलं तर तुम्हाला लक्षात आलं असतं आणि हे डॉट पण तुम्ही ऑलरेडी कनेक्ट केले असते. ठीक आहे. आता दुसरा हिस्ट्रीचा महत्वाचा प्रश्न बघूयात आपण आय-एन-सी वरती, काँग्रेसवरती. 2019 ग्रुप सी 2019 प्रश्न क्रमांक 34 वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? आता तुम्ही महारिव्हिजन सिरीज जर बघितली असेल, तर मी तुम्हाला कितीतरी वेळेस म्हटलेलं आहे, की येवलेचा चहा 4 रुपयाला आहे. का म्हणून? आणि येवलेचा चहा येवलेचा चहा 4 रुपयाला आहे. का म्हटलं होतं? कारण की चौथं जे आय-एन-सीचं सेशन झालेलं होतं. ठीक आहे.
ते सेशन झालेलं होतं कुठे? ते कुठे झालं ते तर नंतर बघू. ह्या सेशन मध्ये पहिल्यांदा ब्रिटिशरांनी काय केलं होतं? प्रेसिडेंटशिप म्हणून देण्यात आलेलं होतं. त्याचं नाव होतं जॉर्ज येवले. काय नाव होतं? जॉर्ज येवले. आता तुम्ही एलिमिनेट केलं असतं मुंबई आणि मद्रास पण. मद्रासमध्ये काय झालं? तिसरं सेशन झालं. मुंबईमध्ये तर पहिलं सेशन झालेलं आहे आपल्याला माहिती आहे. मद्रासमध्ये कोण प्रेसिडेंट होते मित्रांनो? आता मला कमेंट मध्ये सांगा. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण कमेंट मध्ये सांगा तुम्ही. तुम्ही कन्फ्युज झाला असता अलाहाबाद आणि अहमदाबाद मध्ये, कारण की दोन्हीची सुरुवात पासूनच व्हायली आणि नाव पण शेवटी पण बाद, इथं पण बाद आहे. कन्फ्युजन इथंच होणार आहे. पण याचं उत्तर आहे अलाहाबाद. ठीक आहे. अलाहाबाद मध्ये पहिल्यांदा ब्रिटिश ऑफिसर होता जॉर्ज येवले, याच्या अध्यक्षतेखाली सेशन झालेलं होतं. कितवं? चौथं. पहिलं सेशन झालं मुंबईमध्ये. ऍक्च्युअल होणार होतं कुठं? पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये प्लेगची साथ होती, त्याच्यामुळे मुंबईला झालं. ठीक आहे. आता तोच प्रश्न ग्रुप सी 2019 मध्ये आपल्याला विचारलेला आहे. बघा, त्याच वर्षी दोनदा प्रश्न आयएनसी वर आलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील पैकी कोणते नेते सहभागी होते? आयएनएस ची स्थापना 1885 ला झालेली आहे. ओके, राष्ट्रीय काँग्रेसची. त्यावेळेसचा व्हॉइसरॉय कोण होता? डफर. ओके, डफरिन नाव आहे, पण आपण कसं लक्षात ठेवलं? डफर वानुसे. ओके. आता राष्ट्रीय काँग्रेस म्हटलं आणि दादाभाई नौरोजी हे तर येणारच, 100% येणारच. ठीक आहे. म्हणजे आता बघा, एक्झामिनरनं आपल्याला हिंट पण कशी दिली, की त्यांनी चार ऑल ऑफ द अबव ऑप्शन नाही दिलेले. ऑल ऑफ द अबव ऑप्शन म्हणलं की आपण जास्त कन्फ्युज झालो असतो. दादाभाई नौरोजी आपण नाव आपल्याला माहितच आहे. आयएनसी च्या रिलेटेड दादाभाई नौरोजी 100% आहे आता. तर ए बरोबर आहे. तर कोणकोणते गेलं? ऑप्शन 2 गेलं, ऑप्शन 3 गेलं. ए, बी आणि ए, डी मध्ये आन्सर आता. आता पहिले अध्यक्ष कोण आहेत? उमेशचंद्र बॅनर्जी. आणि सर ॲलन ह्यूम यानेच हा तर आयएनसीचा, इंडियन नॅशनल काँग्रेसचा फाउंडर आहे तो. यालाच फादर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतात. कारण की हा एक हा एक ब्रिटिशर होता, म्हणजे ब्रिटिशर सिव्हिल सर्वंट होता. याने त्या काळातला जो डफरिन होता ना, व्हाईसरॉय, त्याला एक थेअरी दिली होती की बाबा, हे 1857 सारखा उठाव परत होऊ नये. त्याच्यामुळे आपण काय करू, ते एक मिडल ऑर्गनायझेशन बनवू, जेणेकरून काय होणार, डायरेक्टली लोकांचा जो डायरेक्टली राग आहे ना, तो आपल्यावर न येता आपल्याला ह्या फिल्टर मधून आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. म्हणून त्याने काय दिली, ती सेफ्टी वॉल थेअरी दिलेली होती. कोणी दिलेली होती? या सर ॲलन ह्यूमनं. आणि 1885 मध्ये जेव्हा पहिलं सेशन झालेलं होतं ना, त्यावेळेस सेक्रेटरी कोण होता? तर हा ॲलन ह्यूम होता. ओके. आणि आता बघा, आन्सर तर आला ऑप्शन नंबर 1, ए आणि बी. दुर्गाराम मंचाराम केव्हा होते? हे ईश्वरचंद्र विद्यासागर दुर्गाराम मंचाराम हे आयएनसी स्थापन होण्याच्या आधी खूप जास्त ऍक्टिव्ह होते. आणि विनायक सावरकर केव्हा ऍक्टिव्ह होते? 1905 च्या नंतर. ओके. आता परत आयएनसी वरती ग्रुप सी 2022 मध्ये प्रश्न 29वा पहा. आपल्याला आयएनसी वरती प्रश्न विचारलाय. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आलेले आहेत? आपल्याला माहित आहे, 1905 मध्ये स्वातंत्र्य काय झालेलं होतं? स्वदेशी मुवमेंट चालू झाली होती. आणि सुरत अधिवेशन, ऑप्शन ए, सुरत अधिवेशनामध्ये काय झालं होतं? दोन गट झालेले होते. आणि लखनौ अधिवेशनामध्ये काय झालेले होते? दोन्ही गट एकत्र आलेले होते. आता ऑप्शन पण बघा, ऑप्शन 4 काय आहे? अलाहाबाद अधिवेशन. आपण आपल्या सुरुवात आताच प्रश्न बघितला ना, हा इथे अलाहाबाद आहे का नाही? ऑप्शन वरनच हा ऑप्शन आपल्याला तिथं पण पाहायला मिळाला नाही. म्हणजे एक्झामिनर ऑप्शनला पण सोडत नाहीये. तो तिथं पण आपल्याला काय करतोय? डायरेक्टली इनडायरेक्टली हिंट देतोय. आणि फैजपूर अधिवेशन आपल्या सर्वांना माहिती आहे. फैजपूर अधिवेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. फैजपूर अधिवेशन म्हणजे 50व आयएनसीचं सेशन. कोण प्रेसिडेंट होते? जवाहरलाल नेहरू. केव्हा झालं? 1937 मध्ये. 37 मध्ये. आणि विशेषतः काय होती फैजपूर सेशन मधलं? पहिलं ग्रामीण भागामध्ये झालेलं सेशन होतं. साने गुरुजींनी खूप महत्वाची भूमिका प्ले केलेली आहे या फैजपूर सेशन होण्यामध्ये. ठीक आहे. आता ग्रुप सी 2022 मध्ये 28वा प्रश्न आहे बघा. हे सर्व जे स्क्रीनशॉट मी घेतले ते सेट ए मधले तर. ओके. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांच्या नावाची जोड्या.
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आपल्या सर्वांना माहिती आहे हे कोण कोण आहेत, कारण की हे महत्वाचा पार्टच आहे. ठीक आहे. आणि इव्हन बघा, तुम्हाला जरी माहित नसलं तर चौथं अधिवेशन अलाहाबाद, जॉर्ज युले, युलेचा चहा 4 रुपयाला, बद्रुद्दीन तय्यबजी. तिसरं अधिवेशन मद्रासमध्ये. ऑप्शन वरूनच इन्स्पायर झालेत का नाही हे बघा. ऑप्शन 2019 मध्ये विचारलं होतं का नाही. डॉट कनेक्ट करा मित्रांनो. ठीक आहे. एवढं जरी तुम्हाला माहित असलं तर तुम्ही आन्सर पर्यंत ऑब्विसली इलिमिनेट करून पोहोचला असतात. ठीक आहे. आता हा प्रश्नाला एक्झामिनरनं परत कशा अँगलनं विचारलाय 2023 मध्ये. आतापर्यंत विचारलं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता विचारतोय 5वा, 7वा, 11वा आणि 13वा. आणि पुन्हा नाव पण बघा, मुंबई, नागपूर, पुणे, अहमदनगर, अमरावती. म्हणजे सगळे महाराष्ट्र ओरिएंटेडच आहेत. आहे का नाही? महाराष्ट्र ओरिएंटेडच आहेत. ओके. आता 5वे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होता? तर तो पण एक ब्रिटिशरच होता, विल्यम वेडरबर्न. ठीक आहे. कोण होता? विल्यम वेडरबर्न. आता आपण एकदा परत याला प्रॉपरली अनालिसिस करूया. दोन गट, नरम दल आणि गरम दल केव्हा एकत्र आले? तर ते आले 1907 मध्ये केव्हा एकत्र आले होते? लखनौ अधिवेशनात आले होते 1916. अध्यक्ष होते अंबिका चरण मजुमदार. आणि फूट केव्हा झाली होती? सुरत अधिवेशनामध्ये यांची फूट झालेली होती. आता मला सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत ते मला सांगा कमेंट मध्ये. ठीक आहे. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेचे सहभागी कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, डब्ल्यू सी बॅनर्जी आणि ॲलन ह्यूम. ओके. फूट केव्हा झाली? 1907 ला. आणि अध्यक्ष कोण होते? रास बिहारी घोष. नरम दल कोण लीड करत होतं? गोपाळकृष्ण गोखले. आणि गरम दल बाल गंगाधर टिळक. काँग्रेसचे पहिले 4 अधिवेशन कुठे झालेत? ऑलरेडी बघितले. आणि हे 1887 मद्रास, बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष, जॉर्ज येवले पहिले इंग्रज अधिकारी, इंग्रज अध्यक्ष. पुढील महत्वाचे आता बघा, हे 1889 मध्ये मुंबईमध्ये झालं 5वं, विल्यम वेडरबर्न. 1891 नागपूर 7वं, पी आनंदाचारू. 1895 पुण्यामध्ये झालं 11वं सेशन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1897 अमरावतीमध्ये झालं 13वं सेशन, शंकरन नायर. ठीक आहे. तर एक्झामिनरनं नेमकं काय तपासलं? तर बघा, क्रोनॉलॉजी समजली का? तर एक्झामिनर पाहतोय स्टुडंट घटना कधी घडली याची साखळी, याचा सिक्वेन्स त्याला कळालाय. उदाहरणार्थ 1907 ला फूट झाली, 1917 ला एकत्र आले. विद्यार्थी जर लखनौ स्प्लिट मध्ये जर मार्क करत असेल तर एक्झामिनरला कळतं की त्याला क्रोनॉलॉजी समजली नाहीये. सेम टॉपिक डिफरंट अँगल विचारले. कधी ठिकाण विचारलं, कधी अध्यक्ष, कधी स्प्लिट, कधी रियुनियन, तर कधी मॅच द पेअर मध्ये. ज्याने विषय पूर्ण अभ्यासला असेल तोच टिकणार आहे इथे. आणि फेमस नाव एक्झामिनर मुद्दाम काय केलंय, मोठे मोठे नाव दिलेले आहेत, जसे की सावरकर, विद्यासागर, दयानंद सरस्वती. कारण की मोठं नाव बघितलं की आपण शॉर्टकट मारणार, आपण त्याच एक्झामिनरच्या ट्रॅप मध्ये फसणार. महाराष्ट्राचा अँगल तुम्हाला म्हटलं मी, चारही पण काय दिले? महाराष्ट्र ओरिएंटेड दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे काय आपल्याला लक्षात यायला पाहिजे, आयएनसी चे जे पण अधिवेशन आहेत महाराष्ट्रामध्ये झाले म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आपल्याला. स्टॅटिक आणि डायनामिक मिक्सचर कसं? तर एक्झामिनर जुना इतिहास प्लस नवीन दृष्टिकोन मिसळतोय. आयएनएस सेक्शन स्टॅटिक पार्ट आहे आणि डायनामिक कसं आहे तर सोशल रिफॉर्मरला लिंक करतोय. बघा, ज्याने फक्त पीवायक्यूच वाचले तो अडकणार, पण ज्याने पीवायक्यू प्लस कन्सेप्ट समजले तो पास होणार. ठीक आहे. आता इंडियन पॉलिटीचा प्रश्न बघूया. ग्रुप सी 2019 मध्ये आलेला. आता हा प्रश्न कसा आहे? पंचायत राज आणि एक्झामिनरचा फेवरेट आहे बघा. 73, 74 घटना दुरुस्ती. हे एक्झामिनर फेवरेट आहे. आणि ग्रुप सी मध्ये तर एक्झामिनर आपल्याला हा अनुच्छेद विचारतोच. इवन असाच प्रश्न आपल्याला ग्रुप बी 2025 म्हणजे 4 जानेवारीला झालेल्या पेपर मध्ये पण पाहायला मिळालेला आहे. आता ठीक आहे, तुम्हाला हे कलम माहित असेल तर वेल अँड गुड, खूपच चांगली गोष्ट आहे. आपल्याला खरं तर माहितच पाहिजेत. पण एक्झाम प्रेशर मध्ये तुम्ही विसरलात तर तुम्ही आन्सर कसं काढणार? आता मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा काय असणार? नाव असणार. म्हणजे ग्रुप 243 क मधलं की काय असणार? ग्रामपंचायत असणार. म्हणजे ए चं काय असणार आहे? 3. ए चं 3 कुठे कुठे? इथे आहे, इथे आहे. म्हणजे ऑप्शन 2 कटलं, ऑप्शन 4 कटलं. ओके. आता 3 ए मध्ये 3 आहे. आणि ह्या दोन्ही 1 आणि 3 मध्ये जर बी बघितलं तर बी मध्ये काय? 4 आहे. घ चं काय? 4. ओके. पण आता कन्फ्युजन कुठं? आन्सर आपल्याला तर काढायचंय. 2 पर्यंत तर पोहोचलोत आपण. 1 आणि 3 पर्यंत पोहोचलो. आता सी 1 आहे का सी 2 आहे?
ऑप्शन सी पर्याय तर सी म्हणलंय मी. तर बघा आपल्याला क माहीत झालं, घ माहीत झालं. ख ख काय माहिती आहे का नाही? आता बघा ग्रामपंचायती पहिल्यांदा नाव दिलं. ग्रामपंचायतीचं नाव दिल्यानंतर त्याची स्थापना तर व्हायला पाहिजे ना. म्हणजे 243 ख म्हणजे पंचायतीची स्थापना. म्हणजे सी मध्ये काय येणार? 2. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. आन्सर 3 याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न विचारला का? तर हा प्रश्न म्हणजे बघा, जे आर्टिकल्स आहेत ते आपल्याला डायरेक्टली मगअप नाही करायचे. ठीक आहे. त्याला समजून समजून पाठ करायचंय. ठीक आहे. असं जे घेतलं घे पाठ केलं नाही, नाही. तसं नका करू. कारण की एक्झाम प्रेशरमध्ये ते विसरण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही आर्टिकल वाईज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तपासली आणि एक्झामिनरला तेच समजायचंय. ओके. आता ह्याच टॉपिक वरती ग्रुप सी 2019, ग्रुप सी 2022, 2023 मध्ये प्रश्न पाहायला मिळाले. म्हणजे एक्झामिनरचा क्लिअरली सिग्नल आहे की 243 आर्टिकल महत्वाचा आहे. हा कोर पॉइंट आहे. ठीक आहे. लॉजिक कसं सांगितलं बघा. पहिल्यांदा असेंब्ली झाली, नाव वगैरे ठेवलं, ग्राम सभा 243. मग काय झालं? बॉडी तयार झाली, बॉडी इस्टॅब्लिश, पंचायत 243. मग रिप्रेझेंटेटिव्ह आलं, रिझर्वेशन 243 डी मध्ये. मग शेवटचा प्रोसेस काय असणार? इलेक्शन होणार 243 के. म्हणजे काय केलंय? लॉजिकल फ्लो वापरलाय का नाही त्यांनी तिथं? आता हा प्रश्न बघा एक्झामिनरनं अँगल बदलून विचारलाय. भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे? आत्ताच बघितलं आपण 243 डी मध्ये. आणि ऑप्शन पण बघा कसे आलेले तर. आता बघा हा ऑप्शन 243 ई ए सॉरी 243 ई इथे आहे. आता पुढे तोच ऑप्शन बघा. ग्रुप सी 2024 क्वेश्चन नंबर 62 243 ई विचारला. आणि हा प्रश्न विचारला तर विचारला. काय विचारलं बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तर ती तत्वपूर्वीच विसर्जित झाली नसेल तर रिकाम जागा 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील. आता याचं उत्तर पण काय? ऑप्शन पण बघा. निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, निवडणूकच जाहीर झाल्यापासून, इलेक्शन होऊ दिलं नाही, हे तर कट करा. निवडणूक निकाल निकाल जसा झाला की लगेच झाल्याच्या दिवसापासूनच नाही ना. अरे इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर जे आधी ऑफिसमध्ये होते ते ऑफिस मधले तर जाऊ द्यायला पाहिजेत ना. तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. बघा एक्झामिनरनं ऑप्शन पण किती सोपे दिले, तुम्ही इझिली एलिमिनेट करू शकतात. आणि चौथा ऑप्शन बघा, पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. अरे आर्थिक वर्ष केव्हा? इलेक्शन झालं असेल केव्हा? म्हणजे त्या मधल्या काळामध्ये कोण कार्यभार सांभाळणार? काहीतरी फालतू ऑप्शन दिलेलं आहे चौथं तर. आता ग्रुप सी 2019 चा प्रश्न पाहूयात आपण. हा इतिहासाचा प्रश्न आहे. 35वा मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कुणी सहकार्य केलेले आहे? आणि हे 4 ऑप्शन दिलेत. ठीक आहे. आता अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, तर मित्रांनो आता सपोज हा महात्मा ज्योतिबा फुले यांना शाळा सुरू करण्यासाठी ह्या एवढ्या ऑप्शन मधल्यांपैकी कोणी पण जराशी जरी वर मदत केली असेल तर त्यांचे सहकारी झाले असते ना. डायरेक्टली मदत केली असेल किंवा कोणी इनडायरेक्टली मदत केली असेल तर त्यांचे सहकारी झाले ना. तर असल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला वरीलपैकी सर्व ऑप्शन दिसलं तर मी सांगतो बिंदास त्या ऑप्शनला टिक करा. ठीक आहे. बिंदास टिक करा. जर तुम्हाला कॉन्फिडंटच असेल की मला माहित आहे तर ती वेल अँड गुड चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला जर लॉजिकल गेस मारायचाच असेल तर वरीलपैकी सर्व मारा. जर ऑप्शन मध्ये वरीलपैकी सर्व आहे तर 10 पैकी 7 वेळेस हे लॉजिक बरोबर येते. मी परत एकदा सांगतोय 10 पैकी 10 पर्यंत येणार नाही. कदाचित हे लॉजिक काही प्रश्नाला चुकून पण जाईल. पण 10 पैकी 7 वेळेस हे लॉजिक बरोबर येतं. आता हेच प्रश्न बघा. आता प्रश्न ग्रुप सी 2019 मध्ये विचारलाय. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना कोणी कोणी सहकार्य केले? आता इथं ऑल ऑफ द अबव ऑप्शन नाहीये. पण दोन ऑप्शन असे आहेत की तिथं 3 हे आहेत विधान आहेत. ब, क आणि ब, क, ड. आणि मी काय म्हणतोय सहकार्य आलं की जास्त इन्फॉर्मेशन जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढं आन्सर बरोबर यायचे चान्सेस. ठीक आहे. आता एक्झामिनरनं ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एक हिंट पण दिलेली आहे अजून.
आता हे 3 ऑप्शन मध्ये फक्त नाव आणि सरनेम आहे. फक्त ड ऑप्शन मध्ये बघा, कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे पूर्ण नाव दिलेलं आहे. म्हणजे जास्त माहिती दिली का नाही त्यांनी? हे लॉजिक वापरा. ड हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. तर हे 2 कटले आणि मी तुम्हाला म्हटलं जेवढे जास्त ऑप्शन असणार सहकारी, व्यक्तीचे सहकारी कोण? तेच उत्तर असते. ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर आहे. तुम्ही चेक करू शकता. आता भूगोलाचा एक प्रश्न बघूयात आपण. जोड्या जुळवा. राज्य आणि घनता विचारली. आता बिहारची घनता आपल्याला माहीतच पाहिजे. हा बेसिक अभ्यासाचा पार्ट आहे. बिहारची घनता किती आहे? 1106. हे माहीतच पाहिजे बघा. हे जर माहीत नसेल तर बघा, लॉजिकल इलिमिनेशन जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट थोडी तरी बेसिक तरी नॉलेज पाहिजेच. बिहार 1106. बिहार 1106 आहे. डी चं 4 आहे. डी चं 4 कुठे कुठे? हा, इथे आहे, इथे आहे. ऑप्शन 3 कटलं. ओके. 1, 2, 4 बाकी आहेत. आता मला सांगा, घनता विचारली आणि याच्यामध्ये 123 पण दिले, 414, 573. हिमालय प्रदेश कसा आहे? हिमालय प्रदेश असा आहे जिथे लोकसंख्या कमी आहे आणि कारण की तिथं डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भाग आहे म्हणल्यावर तिथली घनता कशी असणार आहे? तिथली घनता कमी असणार आहे. लोकसंख्या पण कमी असणार आहे. मग हिमाचल प्रदेश म्हणलं की 123च असणार आहे ऑप्शन मध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला माहित असू नसू पण हे लॉजिक तुम्हाला विचार करायला पाहिजे होता. बी चं काय येणार आहे? 1. तर बी चं कुठं आलं? ही इथं आपण आलं, इथे पण आलं. म्हणजे हे ऑप्शन कटलं. आपण 1 आणि 2 मध्ये कुठं आपण कुठपर्यंत पोहोचलो? 1 आणि 2 पर्यंत पोहोचलो. ठीक आहे. आता झारखंड आणि हरियाणा. झारखंड आणि हरियाणामध्ये आन्सर येते ऑप्शन नंबर 2. ओके. हरियाणामध्ये किती आहे? 573. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये किती आहे? 123. झारखंडमध्ये आहे 414 आणि बिहारमध्ये आहे 1106. आता हिमाचल प्रदेशचं पुढे तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे. हरियाणाचा पण पुढे एक प्रश्न बघायला मिळणार. म्हणजे ह्या प्रश्नातून तुम्हाला तिथं रेफरन्स कसा मिळतोय तो बघा तुम्ही. हा बघा. हिमाचल प्रदेश, हरियाणा. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये जरी तुम्हाला तुम्हाला माहित नसेल काही, पण तुम्ही एवढं तर नाव ऐकलंय ना. हिमाचल प्रदेश देवभूमी आहे. तिथं काहीतरी देवाचं मंदिरच आहे. एवढं तर तुम्हाला माहित आहे. त्रिलोकनाथ, नैना देवी, ओके, नंदा देवी. ऍक्च्युली नंदा देवी हे एक्झाम मे बी त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक झाली असेल आणि नैना देवी टाकलं त्यांनी. नंदा देवी हे कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. तर बीच 4 तर येणारच. बीच 4 कुठं कुठे आहे? हे कटलं. हे पण कटलं. काय राहिलं? 2 आणि 3. 2 आणि 3 राहिलं. तर आपल्याला 2चं पण माहित झालं. ओके. ए पण माहित झालं. जम्मू काश्मीरचं पण माहित झालं. कुठे आहे? अवंतीपुरा. ठीक आहे. तुम्ही वाचलं पण नसेल पण एलिमिनेट मध्ये तुम्हाला कळालं नाही हे झालं. पण पूर्ण आन्सर आता अजून पण आन्सर पर्यंत नाही पोहोचलो. सी आणि डी चं माहित नाही. आता मला सांगा, तुम्ही पंजाब म्हटलं की तरण तारा, तरण तारण, बाबा बकाल असे नाव आपल्याला पंजाबमध्ये पाहायला मिळतात. पण ठीक आहे, तुम्हाला ते पण माहित नसेल. हरियाणा आणि अंबाला हे तर तुम्ही ऐकलंच असेल ना. स्पोर्ट्सच्या याच्यासाठी कितीतरी वेळेस न्यूज मध्ये असतं. बघा, हा प्रश्न तुम्ही तुमच्या फक्त सिलेबस मधून नाही अभ्यास करणार. हे तुमचं ओव्हरऑल जनरल नॉलेज तुम्ही कसं अप्लाय करता त्यावरती आहे. कारण की अंबाला हे खूप वेळेस न्यूज मध्ये पण असते. तर उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 2. पंजाब म्हणलं की तरल तारण बाबा बकाल आणि हरियाणा अंबाला भडगर, ओके, भडकल सरोवर. आता ह्याच प्रश्नावरून आता नंदा देवीवरती असा प्रश्न एक्झामिनरनं कोणत्या अँगलनं विचारला बघा. इथं काय विचारलंय? शिखराच्या उंचीवरून नंदा देवी आहे का नाही प्रश्न त्यावरून इन्स्पायर झालेला. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3 आहे. ओके. आता इकॉनॉमिक्सचा एक प्रश्न. ऍज इट इज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्याला हे आकडे माहित असतील, पाठ असतील, वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला माहित जरी नसेल तर एक लॉजिक आणि एक एक्झामिनरनं आपल्याला हिंट दिलेली आहे ती ओळखायची कशी. बघा, आपण जसं जसं आता सपोज आपण एमपीएससीच्या एक्झाम साठी आलेलो होतो. पहिल्या वर्षी आपल्याला एवढं माहित नसतं. दुसऱ्या वर्षी थोडं जास्त माहित झालं. तिसऱ्या वर्षी थोडं त्याच्यापेक्षा जास्त माहित झालं. असं करत जसं जसं आपला अभ्यास वाढला तसं तसं आपलं काय होणार? प्रगती वाढली. तसंच आहे. 5वी योजना 4.4, 6वी योजना 5.2, 9वी 6.5 आणि 12वी 8.0. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, तेलबिया आणि कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरविण्यासाठी शासन रिकाम जागा राबवित आहे. ठीक आहे. तुम्ही वाचलं असेल तर गुड, चांगली गोष्ट आहे. पण मी काय करणार आहे? मी सुरक्षितता ऑप्शन मध्ये कुठं कुठे आहे?
इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, इथंच आहे. सुरक्षा अभियान. प्रधानमंत्री अन्नदाता आय सुरक्षण अभियान. आणि अजून एकदा इथं काय विचारलंय? शेतकऱ्याविषयी. अन्नदाता कोण असतं? शेतकरीच असतो. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता ग्रुप सी 19 मध्ये विचारलेला होता अनुच्छेद 32 बद्दल. ठीक आहे. ब्रिट्स. अनुच्छेद 32 ला काय म्हणलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पण आपल्याला माहित पाहिजे आणि एक्झामिनर एक्सपेक्ट पण करतो आपल्याकडनं. आपल्याला माहित आहे ब्रिट्स कोणकोणते आहेत. आपल्याला इथं नाही विचारलंय. विचार करा एक्झामिनरनं काय ट्रॅप सेट केला इथं नाही. आपण काय करणार नाही वाचलाच नाही. डायरेक्ट आपण म्हणणार आहे हे तर वाचलेलं आहे मी हेच असणार आहे. नाही बाबा याचं आपल्याला नाही विचारलंय उत्तर एक आहे. आता हाच प्रश्नाचा अँगल चेंज करून एक्झामिनरनं 2024 मध्ये विचारला होता की डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हक हृदय आणि आत्मा म्हणलेला आहे. कलम नंबर 32. आता कलम नंबर 32 ब्रिट्स हे आपल्याला माहित आहे. पण हायकोर्टामधलं कलम नंबर पण 226 आहे. त्याच्यावर तर प्रश्न विचारला नाही का? विचारलाय ना. उच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जाहीर करतो? रिट्स जाहीर करतो. कलम नंबर 226. आपल्याला ते पण माहिती आहे. आपण ऑलरेडी महारिव्हिजन सिरीज मध्ये बघितलंय. हायकोर्टचा इव्हन लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण आपण हे डिस्कस केलेलं आहे. लास्ट मिनिट मध्ये आपण केलं की हायकोर्टचे जे रिट्स पॉवर आहे ती सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त आहे आणि इथंच आपल्याला एक्झामिनर ट्रॅप पण सेट करू शकतो. आपल्याला वाटेल की यार हायकोर्ट तर मोठं आहे. सॉरी सुप्रीम कोर्ट तर मोठं आहे हायकोर्ट पेक्षा पण लक्षात घ्या इथं हायकोर्टला रिट्स पॉवर जास्त आहे. हायकोर्ट नुसतं फंडामेंटल राईट नाही तर बाकीचे जे राईट्स आहेत कॉन्स्टिट्युशनल राईट त्यांना पण ते कव्हर करू शकतो आणि सुप्रीम कोर्टाला फक्त फंडामेंटल राईटच कव्हर करता येतात. आता पुढचा एक प्रश्न बघूयात इकॉनॉमिक्सचा. त्याने विचारले विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आता बघा विशेष प्रदेश कोणकोणते असणार आहेत? डोंगराळ आणि आदिवासी भाग आणि दुष्काळग्रस्त भाग. हे काय आहेत? विशेष प्रदेश आहेत आणि एक्झामिनरनं ऑल ऑफ द अबोव दिलेलं नाहीये. ठीक आहे. एक्झामिनरनं ऑल ऑफ द अबोव दिलेलं नाहीये. नाहीतर तुम्ही ऑल ऑफ द अबोव टिक करू शकला असतात. ठीक आहे. पण एक्झामिनर आपला हे खरं सांगतो बेस्ट फ्रेंड आहे तो. त्याने हिंट अशा दिलेल्या असतात की आपल्याला त्या इझिली टॅकल करू शकतो. बघा विशेष प्रदेश कोणते? डोंगराळ आणि आदिवासी भागच आहे ना, दुष्काळग्रस्त भागात आणि ग्रामीण भागात औद्योगिकरण हे कोणतं कुठं आलंय आणि आतापर्यंत कुठं तुम्ही प्रॅक्टिकली बघितले का कोणत्या ग्रामीण भागात औद्योगिकरण झालेले? ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ब आणि क. आता हा प्रश्न बघा इकॉनॉमिक्सचा. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगारांचा काय हिस्सा होता? ठीक आहे. हे पाठ ज्याला असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही काळजी करायची गरज नाही. एक्झामिनरनं हिंट दिलेली आहे आणि आपलं लॉजिक आपलं सोबतच आहे. एलिमिनेशन मेथड न काढूत आपण. आता थोडं कॉमन लॉजिक लावा. नियमित 52% म्हटलंय त्यांनी. रेग्युलर 52%. बाबा आपण डेव्हलपिंग कंट्री डेव्हलप्ड कंट्री नाही येत. नियमित 52% असायला. आणि प्रासंगिक म्हणजे 62%. अरे बाबा आपण डेव्हलपिंग आहेत. अंडर डेव्हलप पण नाही येत. बॅलन्स कोणतं आहे? ऑप्शन 1 याचं करेक्ट उत्तर आहे. अशा पद्धतीने विचार करायचा आहे आपल्याला. आता एक्झामचा फेवरेट प्रश्न घटना दुरुस्तीवरती. आणि याच्यामध्ये विशेष काय म्हणले? मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज, डीपीएसपीज आणि फंडामेंटल राईट. एक्झामिनर प्रिएम्बल हे तर एक्झामचे फेवरेट टॉपिक्स आहेत. हे तर आपल्याला माहीतच पाहिजेत. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4. 86 घटना दुरुस्ती. आता थोडं याच्यात इन्फॉर्मेशन सांगतो. आता हा घटना दुरुस्ती निघालाच आहे. 42वी घटना दुरुस्ती ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण काय ऍड केलेले आहेत? फंडामेंटल ड्युटीज ऍड केले 10. ओके. स्वरण सिंग कमिटीने आपल्याला सजेस्ट केलेले होते. कलम नंबर 51 सब क्लॉज ए मध्ये पाहायला मिळाले आपल्याला 10. त्याच्यानंतर पार्ट कोणता आहे? पार्ट 4 सब क्लॉज ए. फंडामेंटल राईट पार्ट 3 मध्ये, डीपीएसपीज पार्ट 4 मध्ये. ओके. आता ह्याच प्रश्नावरून एक्झामिनरनं कसं इन्स्पायर झालेलं आहे ते बघा. आता 42 विचारलं, 46, 52 आणि 62. एक लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 55 2023 अचूक जोड्या लावा. 61, 44, 41 आणि परत 73. 73 तर म्हटलं मी एक्झामिनरची ऑल टाइम फेवरेट आहे. 44 आता आपण 42 बघितलं. एक्झामिनरने ट्रॅप कसा सेट केलाय? 41 विचारलं ह्या वेळेस. बघा अँगल कसा चेंज केलाय पण थीम तीच आहे. थीम तीच आहे.
61वी घटना दुरुस्ती काय आहे? आणि त्याच्या आधी आपल्याला राज्य लोकसेवा बद्दलचा एक प्रश्न विचारला होता. आय थिंक ग्रुप बी मध्ये विचारलेला होता 2022 मध्ये, आणि तो प्रश्न कॅन्सल झाला होता राज्य लोकसेवा बद्दलचा. ठीक आहे. तर या 61वी घटना दुरुस्तीमध्ये मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष केलेलं होतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मल्टी मेंबर बॉडी बनवण्यात आली होती. चीफ इलेक्शन कमिशन, आणि त्याला दोन हेल्पर दिलेले होते, इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन ऑफिस. ठीक आहे. पण चीफ इलेक्शन कमिशनला जर रिमूव्ह करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासारखी प्रोसेस आहे. आणि बाकीचे हे दोघे जण आहेत, यांना जर रिमूव्ह करायचं असेल तर चीफ फक्त काय करतात, प्रेसिडेंटला म्हणतात बाबा यांना काढून टाका कोणाला तरी. ठीक आहे. अशी पद्धत होती. आता पंचायत म्हणलं की काय, 73वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. 44वी घटना दुरुस्तीमध्ये काय झालं, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवडणुकीशी विषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये. आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालय तर एक्झामिनर हर वर्षी आपल्याला प्रश्न विचारतो. आणि 41वी घटना दुरुस्तीत राज्य लोकसेवाच्या आयोगामध्ये निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्ष गेलेले आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूया. आता हा बघा सायन्सचा प्रश्न. ओके. आता आपल्याला विचारलंय मेसोसियाच्या टप्प्यात योग्य क्रम कोणता? आता तुम्ही वाचला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नसेल वाचली तर एक लॉजिक आहे. ते लॉजिक कसे बघा. पहिल्यांदा लिपोटीन 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 तीन जागेवर तुम्हाला भेटलं. या चौथ्या ऑप्शनला बाजूला काढून टाका. ठीक आहे. तीन जागेवर तुम्हाला लिपोटीन भेटले. आता मागं बघा. दोन जागेवर तुम्हाला डायकायनेसिस मिळणार आहे. डायकायनेसिस ऑप्शन 2 ला पण हटवून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कुठं कुठं कॉमन तुम्हाला दिसायला येतं. इथं डायकॅटेन झालं, इथं डायकॅटेन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं डिप्लोटीन आहे, इथं डिप्लोटीन आहे, इथं पॅचिटीन आहे, इथं झायगोटीन आहे, इथं डिप्लोटीन आहे, इथं झायगोटीन आहे, इथं पॅचिटीन आहे, इथे पॅचिटीन आहे, इथे पॅचिटीन आहे. म्हणजे 3 वेळेस पॅचिटीन मध्यभागी आलेला आहे. उत्तर काय आलं याचं? पॅचिटीन इथे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने काढा. मित्रांनो सांगतो 10 पैकी 7 वेळेस हे लॉजिक बरोबर येतं सायन्स मधल्या प्रश्नांना पण. आणि बघा, हे लॉजिक आहे ना, तुम्ही पहिल्यांदा तुमची स्टडी अप्लाय करा. स्टडी जर तुमची अप्लाय होत नसेल तर स्टडीच्या आधारावरती आपल्याला हे लॉजिक अप्लाय करायचे. ठीक आहे. आता परत एक प्रश्न बघूयात आपण फिजिक्सचा, की 1 इंच वायुभार म्हणजे किती? लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये आपण हे ऑलरेडी बघितलंय. ठीक आहे. आता जरी तुम्हाला हे माहित नसेल, पण एक्झामिनरनं दोन ऑप्शन असे दिलेत की तुम्ही तुम्ही इझिली काय करू शकता, एलिमिनेट करू शकता. इथं 34 दिलंय, इथं 34 दिलंय, म्हणजे इथं 3.4 दिलंय, इथं 34 दिलंय, इथं 4.3 दिलंय, म्हणजे ह्याच ऑप्शनला उलट करून दिलंय. ट्रॅप सेट केला की नाही त्यांनी. आणि इकडे तर एकदम 12 दिलंय, म्हणजे काहीच घेणदेणच नाही. याला तर हटून टाका, याला हटून टाका. कन्फ्युज होणार 3.4 आणि 34 मिलीबार मध्ये. आता मला सांगा, 3.4 असणार आहे का 34 असणार आहे? ऑप्शन 3, 34. आता हेच लॉजिक आपण इथे वापरणार आहोत. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील धुळीचा वेग किती सेंटीमीटर सेकंदने वाढतो? ऑप्शन पण बघा एक्झामिनरना कसे 6.1, 0.61, 61, आणि याला जर उलट केलं तर काय 16. हे 16ला तर काढून टाका, जसं आपण तिकडे 12ला काढलं होतं. ठीक आहे. 6.1 हे पण कटलं, हे पण कटलं. आन्सर आहे ऑप्शन 3, 61. ठीक आहे. आता ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय? माहित असेल, वाचलं असेल तर वेल अँड गुड. नसेल माहिती तर काळजी नाही करायची. ऍस्पिरिन, ऍसिटिन. बघा ऑप्शन मध्ये सगळीकडे ओ ओ तर आहेच. इथं जसं सुरुवातीचं नाव आहे ना, तेच ओळखायचं. किंवा बघा, काही काही वेळेस ना एक्झामिनर ना, जो विशेष म्हणजे फिजिक्स मध्ये आपलं याच्यामध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री मध्ये जे नाव असतात ना, त्या नावाच्या मिडल भागामध्ये ना एक्झामिनर जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं अर्धा रेफरन्स आपल्याला त्या नावात पाहायला मिळतो. तुम्ही आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये बघितलंच असेल, खूप वेळेस मी तुम्हाला ते पण लॉजिक सांगितलेलं. तर उत्तर काय याचं? ऑप्शन नंबर 1, ओके, ऍस्पिरिन, ऍसिटाईल. ठीक आहे. तर एक्झामिनरला काय अपेक्षा असते आपल्याकडनं? तर थेट पाठांतर नाही पाहिजे त्याला, तर त्याला तर्करहित विचार व पाठांतर पाहिजे. ठीक आहे. 4 पर्याय देऊन 1 योगी आणि 3 ट्रॅप असणार आहेत. पीवायक्यू मधील विषयच एक काय करणार, वेगवेगळ्या कोणाने विचारले, कोण वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला विचारले जातात. कॉमन ट्रॅप कसा आहे सर्व विषयाला बघितलं तर? इयर डेटा ट्रॅप, जवळजवळची वर्ष देणार. पर्सन आणि इन्स्टिट्यूटच्या मध्ये ट्रॅप देणार. त्याचबरोबर स्टेटमेंट ट्रॅप आपल्याला पाहायला मिळतो, ऑल, ओनली, एक्सेप्ट. सिमिलर टर्म्स ट्रॅप आपल्याला पाहायला मिळतात, दिसायला सारखेच पण अर्थ वेगळा असतो त्यांचा. हाफ करेक्ट ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, जसे की आपण आताच बघितले इथे. ठीक आहे, हे सिक्स याच्यामध्ये. ठीक आहे.
आता हे पूर्ण उत्तर माहित नसेल तरी चुकीचे पर्याय काढा. 4, 3, 2, 1 एक बरोबर येतं आणि ही पद्धत 7 पैकी 10 प्रश्नाला कामा येणार तुम्हाला. सब्जेक्ट वाईज बरं जर लॉजिक बघायचं तर इतिहासामध्ये कशा प्रकारचे कालक्रम चेक करायचा, घटना आणि नेते, कारण की याच्यात मिसमॅचपणा पाहायला मिळतो. इंडियन पॉलिटीमध्ये आर्टिकलचा नंबर आणि कीवर्ड पाहायला पाहिजे त्याच्यात. भूगोलामध्ये सिक्वेन्स पाहायचा, नॉर्थ साऊथ किंवा ईस्ट वेस्ट आहे. कम्पॅरेटिव्हली लॉजिक वापरायचं. अर्थशास्त्रात काय करणार, टर्म कन्फ्यूज करणार आहे, पॉलिसी वर्सेस स्कीम, शब्द बघायचे, पॉलिसीमध्ये जे कीवर्ड्स आहेत आणि ऑप्शन मध्ये कोणते कीवर्ड्स आहेत. विज्ञानामध्ये डेफिनेशन ऍप्लिकेशन मध्ये मिसमॅच पाहायला मिळतो. चालू घडामोडी, इयर, मिनिस्ट्री, ऑब्जेक्टिव्ह ट्रॅप ऑलरेडी आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिले त्याला. स्मार्ट स्टुडंट काय करणार आहे बघा, मला सगळं येत नाहीये बरोबर आहे, कोणाला सगळं माहित नसतंय, पण तुम्हाला एलिमिनेशन करता येते आणि पीवायक्यू पॅटर्न ओळखला तर लॉजिक लावायचं आणि ट्रॅप टाळायचा. ठीक आहे, तर फायनल टेकआउट एकच आहे, पीवायक्यू पॅटर्न, नॉलेज आणि लॉजिक. लॉजिक इलिमिनेट वापरायचं, 10 पैकी 7 प्रश्न नक्की सुटणार आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, आज इथेच थांबूयात कारण की आता उद्या तुमचा पेपर आहे. बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल, ओके, काही पण डाऊट असेल तर मला तुम्ही DM करू शकतात किंवा WhatsApp वरती मला मेसेज करून विचारू शकतात. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, ऑल द बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट.